पहिली आचारसंहिता लागू द्या. आचारसंहिता जर सोमवार मंगळवारी कधी लागली तर 2 दिवसामध्ये आम्ही जाहीर करणार आहोत. परंतु आम्ही आज पहिलं कोर कमिटीतल्या पदाधिकाऱ्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आमच्या सुकाणू समितीचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी हे बघा, आमदार सुनील शेळके झाला म्हणजे मालक झाला पक्षाचा असं नाहीये. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या राष्ट्रवादीच्या मला आमदार केलं याची जाणीव ठेवून सर्वसामान्य कार्यकर्त्यालाच विश्वासात घेऊन उमेदवारी दिला जाणार आहे. तळेगावला जे सभा झाली होती त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की एक टाळी देण्यात तयार आहे. मी त्यांना असा हात पुढे केला होता, हात घेऊन मला ओढायला लागले. त्यामुळे मी त्या टाळी प्रस्ताव आलेला नाही. त्यांना प्रस्ताव दिले, त्यांना समोर येऊन बसा म्हणाव किंवा मी पत्रकार परिषद 2 दिवसांनी घेऊन सांगणार आहे मी कुणासोबत बसलो, किती वेळा बसलो, त्याच्यात काय निर्णय झाले, त्यांनी कशा पद्धतीने मोडीत काढायचा प्रयत्न केला मी सगळं सांगल. शेवटी त्यांना जर गाव एक ठेवायचा हा त्यांचा विचार. मला तुम्ही सांगा, मी तळेगाव दाभाडे शहरात विकास कामांना कुठं कमी पडलो असेल किंवा तळेगाव शहरातले लोक जर मला नाकारत असतील, माझ्याकडे उमेदवार नसेल तर मी या भूमिकेत जायला पाहिजे. शहरामध्ये शेकडो कोटी रुपयाची कामं करतोय. सर्वसामान्य नागरिक असतील, व्यापारी असतील, एज्युकेटेड लोक असतील, परप्रांतीय असतील किंवा बाहेरच्या राज्यातले बाहेरच्या जिल्ह्यातले लोक त्या ठिकाणी शहरात राहायला आलेले आहेत, वास्तव्याला आलेले लोक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रतिसाद देत आहेत. 14,000ची आघाडी सुनील शेळकेला दिली. त्या ठिकाणी मी भाजपच्या विचाराला नगराध्यक्ष करतो. यापेक्षा मी कमीपणा अजून किती घ्यायला पाहिजे हे त्यांना जाऊन विचारा. उद्या किंवा परवा 2 दिवसात त्या बाबतीत निर्णय घेणार. जर भारतीय जनता पक्षाचा व्यक्ती समिती म्हणून ज्या संतोष दाभाडेंना आम्ही समिती म्हणून जाहीर केलं, युती म्हणून जाहीर केलं किंवा नगराध्यक्ष म्हणून जाहीर केलं, त्यांनी जर आम्हाला संमती दाखवली तर ते आमचे उमेदवार, अन्यथा आम्ही बसून निर्णयाला पुढे जाऊ. याला जोडून प्रश्न आहे, तुम्ही शहर अध्यक्ष पदासाठी जर भारतीय जनता पार्टीचे संतोष दाभाडे असतील तर मी सहमती देईल असं सांगितलं होतं. त्याचा पुनरुच्चार तुम्ही वडगावच्या मेळाव्यामध्ये केला होता. हे संतोष दाभाडे भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक उमेदवार नगराध्यक्ष पदाचे म्हणून मुलाखत देऊन मोकळे झाले. जर उद्या त्यांना पक्षाच्या चिन्हावरती नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली त्यावेळेस तुमचं स्टँड काय असेल? अजिबात नाही. असा कुठलाही प्रस्ताव आम्ही त्यांचा स्वीकारला नाही आणि स्वीकारणार पण नाही. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, टाकाला जायचं आणि गाडगं लपवायचं म्हणजे तुम्हाला तुमचं हित साधायचंय, तुम्हाला तुमची टुमकी लावायची, असं राजकारण करू नका. आम्ही आमचा पक्ष बाजूला ठेवला, तुम्ही तुमचा पक्ष बाजूला ठेवा. व्यक्ती म्हणून, गाव म्हणून तुम्ही पुढे या. याला जोडून आता प्रश्न, जर त्या उमेदवाराला भाजपकडनं जर उमेदवारी मिळाली, समिती नाही झाली तर राष्ट्रवादीचा उमेदवार तळेगाव शहरात असेल का? काय काय त्या उमेदवाराला संतोष दाभाडे यांना जर भाजपकडनं उमेदवारी मिळाली, भाजपच्या चिन्हावरती ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले, समिती नाही झाली तर तुमचा स्टँड काय असेल? तिथं 1 मिनिटात आमचा उमेदवार जाहीर करू. 1 मिनिटात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.